मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा नाश्ता, 10 ते 15 मिनिटात बनून तयार होणारी ही रेसिपी आज आपण बघणार आहोत. अगदीच घरच्या साहित्यात बनून तयार होते. सोडा किंवा इनो कशाचाही वापर न करता जाळीदार व कुरकुरीत डोसा आज आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पुढे तुम्हाला डोशाचा आवाज ऐकवते. नमस्कार, मी संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत. इथे मी 1 वाटी हिरवा मूग घेतलेला आहे. 1 वाटी हिरव्या मुगापासून जवळपास 10 ते 15 डोसे आरामात तयार होतात. तुमच्याकडे जी कुठली वाटी असेल तिचं तुम्ही मेजरमेंट करून घेऊ शकता. सर्वात आधी आपण मूग स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. मुगामध्ये पुरेसं पाणी टाकायचं. याच्यावर झाकण ठेवून रात्रभर आपल्याला मुगाला भिजवत ठेवायचं आहे. इकडे मी स्टीलची पातेली घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण मूग मोजून घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे कुठले तांदूळ वापरत असाल ते घेतले तरीही चालेल. तांदूळही आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. तांदूळ धुतल्यानंतर तांदूळमध्येही पुरेसं पाणी टाकायचं व तांदूळही झाकून रात्रभर मुगासोबत भिजवत ठेवायचं आहे. मूग व तांदूळ पुरेसं पाणी टाकून रात्रभर भिजवत ठेवायचे. रात्रभर आपण मुगाला भिजत ठेवलेला होता. मूग व्यवस्थित भिजला गेलेला आहे. इकडे तांदूळही आपला व्यवस्थित भिजला गेलेला आहे. इकडे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. मुगातलं पाणी निथळून काढायचं व मूग मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा. संपूर्ण मूग मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी निथळून टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तांदूळमधलंही पाणी निथळून काढायचं व संपूर्ण तांदूळही मी याच्यात टाकून घेतलेला आहे. सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा याला फिरवून घेणार आहे. मूग व तांदूळ मिक्सरला फिरवत असताना जास्त जाड न ठेवता बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला बोटावर घेऊन दाखवते. बारीक अशी पेस्ट मी याची करून घेतलेली आहे. आपण आता याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. डोशाचं पीठ कसं असायला हवं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून मी हे पाणी डोशाच्या पिठामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे. पाणी टाकत असताना पाणी एकाच वेळेस न टाकता थोडं थोडं करत टाकायचं, जेणेकरून आपल्याला पिठाला अंदाज पाण्याचा व्यवस्थित येईल. इथे मी पाणी टाकून घेतल्यानंतर पीठ मला थोडं घट्टसर वाटत होतं. पुन्हा मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर इथं करून घेतलेला आहे. चमच्यावर थोडं पीठ घ्यायचं. पीठ असं एका रेषेत पडायला हवं, म्हणजे आपल्या पिठाला पाणी व्यवस्थित झालेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं व याला झाकून 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. डोशांसाठी लागणारी एक भाजी आपण तयार करून घेणार आहोत. अर्धा किलो प्रमाणात बटाटे घेतलेले आहे. बटाटे शिजवून यांच्यावरची साल काढून घेते. संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. यांना आपण कट करून घेऊ. बटाटे शिजवत असताना जास्त मऊसूद न शिजवता बटाट्यांच्या व्यवस्थित फोडी होतील एवढे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. बटाटे शिजवून संपूर्ण थंड करून घेतल्यानंतर इथं संपूर्ण बटाटे मी कट करून घेते. संपूर्ण बटाटे कट झाल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचे 5 ते 6 कांदे घेतलेले आहे. कांदेही मी बारीक असे कट करून घेणार आहे. इथे मी कमी तिखटाच्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याही मी बारीक कट करून घेते. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. तिलाही आपण बारीक कट करून घेणार आहोत. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यांनाही बारीक कट करून घ्यायचं. इकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर 1 पळी तेल गरम करून घेतले. अर्धा चमचा मोहरी टाकली. अर्धा चमचा जिरे टाकले. त्याच्यानंतर कट करून घेतलेले लसूण टाकून 2 चिमूट हिंग टाकून थोडंसं परतून घेतलं. त्याच्यानंतर कट करून घेतलेली बारीक मिरची टाकून घेतली. मिरचीलाही थोडं कट करून घ्यायचं. मिरचीवर थोडेसे डाग आल्यानंतर कांदे टाकून घ्यायचे. कांद्यांनाही 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. मीठ हळद व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याच्यानंतर
कट करून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे. बटाटे टाकून घेतल्यानंतर हलक्या हाताने परतून घ्यायचं व कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं. आपली डोशांसोबत लागणारी भाजी तयार झालेली आहे. इकडे आपल्या पिठालाही 10 मिनिटे झालेले आहे. सोडा इनो कशाचाही वापर न करता पीठ मिक्स करून घ्यायचं व डोसा बनवायला घ्यायचा. डोसा बनवायला घेण्याच्या आधी तव्याला तेल लावून घ्यायचं. त्याच्यानंतर तवा गॅसवर ठेवायचा. इथे मी भाजीचा पळीचा वापर न करता मसाल्याच्या डब्यामध्ये जी वाटी येते ती सपाट तळाची असते त्या वाटीचा वापर करून घेणार आहे. याच्या मागचं कारण एकच आहे की डोसा आपला व्यवस्थित एकसारखा पसरवला जातो. डोसा बनवायला घेण्याच्या आधी पीठ एकजीव करून घ्यायचं. त्याच्यानंतर डोसा बनवायला घ्यायचा. डोसा बनवायला घेण्याच्या आधी गॅसची फ्लेम मध्यम असायला हवी. जास्त गरम जर असली तर तुमचा डोसा एकाच जागेवर चिटकून बसेल, तो पसरवला जाणार नाही. डोसा पसरवून घेतल्यानंतर सुरुवातीचे 8 ते 10 सेकंद डोसा झाकून ठेवायचा, जेणेकरून डोसा तळापासून मोकळा होईल. सुरुवातीचे 8 ते 10 सेकंद मी डोसा झाकून ठेवल्यानंतर तळापासून मोकळा करून घेते. त्याच्यानंतर डोसा आपल्याला असाच कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. मंद आचेवर आपल्याला डोसा लाल होईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. आपला कुरकुरीत जाळीदार डोसा तयार झालेला आहे. अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. मध्यम गरम तव्यावर डोसा पसरून घ्यायचा. त्याच्यानंतर कडांवर व मध्यभागी तेल सोडायचं. 8 ते 10 सेकंद डोसा झाकून ठेवायचा. 8 ते 10 सेकंदानंतर डोसा उघडून घ्यायचा. त्याच्यानंतर डोश्याला तळापासून मोकळा करून घ्यायचा. डोसा तळापासून मोकळा झाल्यानंतर कुरकुरीत होईपर्यंत डोसा शेकून घ्यायचा किंवा लाल होईपर्यंत शेकून घ्यायचा. डोसा आपण काढून घेणार आहोत. ही डोश्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर डोश्याच्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.